रक्ताचं पाणी करून, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून, प्रचंड मेहनत करून शेतकरी कांदा पिकवत आहेत. मात्र आजच्या घडीला कांद्याचे दर 50 पैसे प्रति किलोवर येऊन ठेपले आहेत. निर्यात पूर्वीच्या तुलनेने 60 ते 70% कमी झाली असून बाजारात मुबलक उन्हाळी कांदा येत आहे. त्यामुळे दर घसरत असल्याची माहिती उत्पादकांनी दिली. शिवाय केंद्र सरकारचं कांदा निर्यातीबाबतचं दरसोड धोरणही भाव घसरण्यास कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नमस्कार, मी गोकुळ पवार आणि तुम्ही पाहताय लोकमत ॲग्रो. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर कोसळून 50 पैसे प्रति किलो म्हणजेच 50 रुपये क्विंटल इतका नीचांकी दर मिळतो आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून सरकारकडं 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदानाची मागणी केली जात आहे. यापूर्वी 2018मध्ये कांद्याला 50 पैसे प्रति किलोचा भाव मिळाला होता आणि त्यानंतर पुन्हा प्रथमच अशी परिस्थिती कांदा उत्पादकांवर ओढवली आहे. यामध्ये वाढलेली मजुरी, खते, बियाणे आणि वाहतूक खर्च यामुळे कांदा उत्पादनाचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. लाखो शेतकरी अक्षरशः आर्थिक गर्तेत ढकलले गेले आहेत. बाजारभाव कोसळत असून उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने सरकारकडं कांदा खरेदीत थेट हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे, निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात यावेत, हमीभाव जाहीर करावा अशी मागणी पुढे आली आहे. 1980 साली कांद्याचा दर 25 पैसे प्रति किलोपर्यंत घसरला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. आता भावाबाबतची परिस्थिती तशीच असल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच शासनानं या कांदा बाजारभावाकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे.